भाजपनं आता आपला मोर्चा मुंबई महानगरपालिकेकडे वळवला असून 150 जागांवरती भाजपनं तयारी सुद्धा सुरू केली आहे। पण महायुतीमधील शिवसेनेला हा फॉर्म्युला मान्य नाहीये आणि अशातच एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे आणि त्यामुळे स्वाभाविक चर्चांना उधाण आलंय। बघूयात भाजपची मुंबई महानगरपालिकेची रणनीती नेमकी कशी आहे याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। भारतीय जनता पक्षानं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर। भारतीय जनता पार्टीनं जास्तीच्या जागा लढाव्यात हा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। एकनाथ शिंदे हे दिल्या भाकरीचे आणि सांगितल्या कामाचे, जेवढ्या जागा दिल्या तेवढ्या लढावे लागेल। हे गठबंधन जे आहे एक विचारधारा घेऊन आपण पुढे जातो। अंतिम निर्णय वरिष्ठ घेत असतात। मुंबईत ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी भाजपनं दंड थोपाटले। त्यासाठी भाजपनं 150हून अधिक जागा लढवण्याची तयारी सुरू केली। ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदेंच्या शिवसेनेला फटका बसू शकतो। त्यामुळे शिवसेनेला 65 ते 75 जागा सोडणार असल्याचं बोललं जातं। मुंबईत जिंकून येणे हाच निकष डोळ्यासमोर ठेवून जागा वाटप होईल। ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिवसेनेला फटका बसू शकतो। त्यामुळे भाजप सर्वाधिक 150 जागा लढण्याच्या विचारात, शिवसेनेला 65 ते 75 जागा सोडण्याची तयारी। शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपही घेणार। उमेदवारांची अदलाबदली जागा वाटपादरम्यान होण्याची शक्यता। ठाकरेंचे माजी नगरसेवक फोडण्याची रणनीती आखली जाणार। ठाकरेंना मुंबईत फायदा होऊ नये यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले जाणार। मला असं वाटतं त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो पाहता भारतीय जनता पक्ष 150+ नारा देईल, एकनाथ शिंदे गट 120चा नारा देईल आणि अजित पवार किमान 100 जागा मुंबईत जिंकतील, असं एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो। आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल। जी गुफा आहे मोदींची तिथे आम्हाला जाऊन बसावं लागेल। भारतीय जनता पक्षानं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होईल। भारतीय जनता पार्टीनं जास्तीच्या जागा लढाव्यात हा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। आमच्या कमकुवत जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, परंतु हा 150चा आकडा तुम्हाला कोणी दिला मला कल्पना नाही। अशा प्रकारचं कुठल्याही आकड्यावर निश्चिती झाल्याचं मला तरी माहीत नाही। जे होईल ते एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा आणि देवेंद्रजींनी आमचा पक्ष प्रदेशाध्यक्ष यांच्यामध्येच त्या ठिकाणी जो आकडा फायनल होईल तो खरा महायुतीचा आकडा असेल। मुंबईत 65 ते 75 जागांवर निवडणूक लढणं शिंदेंच्या शिवसेनेला मान्य नाही। 50-50 जागा वाटपाचा फॉर्म्युला असावा असा शिवसेनेचा आग्रह असल्याचं समजतंय। अनेक माजी नगरसेवक सोबत आल्यानं शिवसेनेने 100हून अधिक जागा लढण्याचा निर्धार केलाय। 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीत एकसंध शिवसेनेचा 84 जागांवर विजय। मनसेच्या 6 माजी नगरसेवक, 3 अपक्ष माजी नगरसेवक शिवसेनेसोबत आले। काही निवडून येणाऱ्या जागा सुद्धा एकनाथ शिंदेंना हव्यात। त्यामुळे शिवसेनेचा 100हून अधिक जागांवर दावा। मुंबई महानगरपालिकेत 50-50 जागा वाटपाचा फॉर्म्युला असावा असा शिवसेनेचा आग्रह आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढवताना जी युतीची बोलणी व्हायची ती आणखी अद्याप झालेली नाही। या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघंच बसून त्यावर निर्णय घेणार आहेत। जेव्हा त्यांची बैठक होईल त्या टायमाला हे सूत्र ठरणार आहे। तरी प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये जागा जास्त कशा येतील या पद्धतीने तयारी केलेली आहे आणि मला वाटतं ते गैर नाही आहे। म्हणून आत्ताच्या घडीला याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। एकनाथ शिंदेंना दिल्लीला जाऊन काही होणार नाही, हात हलवत परत यावं लागेल। शेवटी भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस म्हणा हे काही एकटे निर्णय घेत नसतील, तेही पार्टीचे आहेत। आणि म्हणून एकनाथ शिंदे हे दिल्या भाकरीचे आणि सांगितल्या कामाचे, ग्रामीण भागातली म्हण आहे, दिल्या भाकरीची आणि सांगितलेल्या जेवढी दिली तेवढी खायची
जेवढं सांगितलं तेवढं करायचं. बाकी कोणतेही अधिकार एकनाथ शिंदेना नाही. जेवढ्या जागा दिल्या तेवढ्या लढाव्या लागेल. नसेल लढायच्या तर नका लढू, अशा पद्धतीनं स्पष्टपणे भारतीय जनता पार्टी सांगेल. आणि मला वाटतं ती वेळ आता जवळ आली. मुंबईतील जागांवर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत तिढा असल्याचं बोललं जातंय. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय. यावेळी एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 1.5 तास बैठक झाली. महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांसहित राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. एनडीए आणि महायुती ही आपली एक आपलं जे काही गठबंधन आहे, हे गठबंधन जे आहे एक विचारधारा घेऊन आपण पुढे जातोय. स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक जी आहे ही ग्रासरूटची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांनाही वाटत असतं की या निवडणुका लढलं पाहिजे. परंतु शेवटी अंतिम निर्णय वरिष्ठ घेत असतात आणि एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला महायुतीच्या की मग ते कार्यकर्ते फॉलो करत असतात. कारण आम्ही शिस्तीने चालणारे, शिस्तीने वागणारे सगळे लोक आहोत. माननीय देवेंद्र फडणवीसजी एवढंच सांगितलं की माननीय एकनाथ शिंदेजी, अजितदादा आणि देवेंद्रजी बसून महायुतीमध्ये जे सीट्स फायनल होतील त्या सीट्स आम्ही अंतिम करू. शेवटी मागणी राहणार आहे. भाजपा काही मागेल, एकनाथ शिंदेजी मागतील, अजित पवारजी मागतील. हा आकडा मागणीचा 200-300 होईल. पण शेवटी जेवढ्या सीट आहेत तेवढ्या चढाव्या लागतील. शेवटी त्या सीटवर सेटल होणार आहे. पण मागणी मात्र सर्वांची वेगवेगळी आहे. मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र लढणार हे स्पष्ट झालंय. मात्र यंदा काहीही झालं तरी भाजपचाच महापौर बसवायचा असा चंग भाजपने बांधलाय. त्यामुळे 227 पैकी किमान 150हून अधिक जागा भाजप लढवणार हे उघड आहे. अशा परिस्थितीत शिंदेच्या शिवसेनेला 65 ते 70 जागा मान्य होणार का? त्यामुळे जागा वाटपा आधीच तयार झालेला हा पेच महायुतीचे तिन्ही नेते कसा सोडवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुशांत सावंत, पुढारी न्यूज.